इस्लामच्या मुळावर त्यांनी वार करायचा प्रयत्न केलेला आणि 1400 वर्ष झाले इस्लाम स्थापन होऊन, त्याच्यापेक्षा पण जास्त वर्ष. कुराणमध्ये आतापर्यंत कधी फेरबदल झाला नाही, कुणाचा माझ्या तो फेरबदल करू पण शकत नाही जेव्हापर्यंत आहे. आणि ह्याच्यामध्ये लई मोठ्या प्रमाणात म्हणजे राजकारणाचा भाग आहे हा का जो त्यांनी केलेला आहे. आणि तो तिथल्या वक्फ बोर्डचा पहिला चेअरमन पण होता, आता सदस्य आहे. आणि त्यांनी प्रत्येक वेळी म्हणजे बाबरी मशीद असो किंवा राम मंदिर असो किंवा अजून कोणते पण काही बाकीचे प्रकार असतो, त्यांनी वारंवार या व्यक्तीने, वसीम रिझवी ह्या नामक व्यक्तीने प्रत्येक वेळी असा म्हणजे निष्पाप लोकांची बळी जाईल असेच त्यांनी प्रत्येक वेळी स्टेटमेंट त्यांनी दिलेले. आणि त्यांनी आता रिट पिटिशन दाखल केलं कोर्टामध्ये का कुराणमधले 26 आयत जे आहेत ते मी कमी करायला पाहिजे किंवा काय परमेश्वर माफ करो, आमच्यामध्ये असं म्हणता पण येत नाही. आणि जो मुसलमान कुराणवरती शंका पण करतो तो मुसलमानमध्ये तो राहत नाही, असा आमचा इस्लाम धर्माचा आमचा मूळ पाय आहे. आणि राहिला प्रश्न आता तो शिया समाज निगडीत होता. आता परमेश्वर हातात कोण कुठं पैदा होणार, कुठं जन्म घेणार, आणि तो चुकून आमच्याकडे नालायक पैदा झाला आमच्या समाजामध्ये आणि त्यांनी हा सगळा प्रवार असा लायला. तर परंतु आमचे जे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आहेत, जे शिया समाजांचा फतवा जिथून चालतो, शिया समाज जो फतवा फॉलो करतो, ते इराकमधले आमचे आगाय आयतुल्ला आगाय सिस्तानी साहेब, त्यांनी फतवा दिलेला आहे का हा सदरचा व्यक्ती हा शिया पंथाचा नाही, हा मुसलमान पण नाही आहे, याला आम्ही बहिष्कृत करतो म्हणून. त्याच्यामुळं काय झालं का आज संपूर्ण जगामध्ये मुस्लिम समाजामध्ये हे दोन जे ग्रुप आहेत, दोन जे फिरके ज्याला आम्ही म्हणतो, वर्ग ज्याला आपण म्हणतो, आम्ही सुन्नी आणि शिया हे दोन मोठे वर्ग आहेत. आणि या दोन्ही वर्गामध्ये कसं तरी भांडण लावून याला देश परिणाम त्याच्यामध्ये पसरवायचा असा त्यांचा हेतू. याच्यामध्ये स्थानिक इथलं राजकारण, इथल्या बलाढ्य शक्ती, देशातल्या बाहेरच्या बलाढ्य शक्ती हे सगळं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर ह्या सगळ्या बाबीचा आम्ही या जाहीरपणे याचा आम्ही निषेध करतो. सगळ्या समाजाच्या वतीने, खास करून शिया समाजाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो. आणि त्याला जिथं जिथं काय काय होईल त्याच्या पद्धतीने जे काय पुढच्या कालाबंदीप्रमाणे कायदेशीरदृष्ट्या आपल्याला काय काय त्याच्यावरती काय करता येईल ॲक्शन, त्या ॲक्शन आम्ही तुमच्याकडे येऊन ह्या बाबीचा निषेध करण्यासाठी आम्ही फक्त तुमच्याकडे निवेदन या ठिकाणी द्यायला आलेलो आहोत. आणि तुम्ही आपला वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने मी मनापासून मला आम्ही तुमचं समाजाच्या वतीने तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो. सर बोलतो नाम बोलू सकते सर, मैं शमशुद्दीन, मुझको मुफ्ती शमशुद्दीन के नाम से जाना जाता है और सुन्नी समाज का मैं आलिम हूँ, धार्मिक धर्म का जानकार हूँ, कुरान का जानकार हूँ. अभी गुज़िश्ता दिनों में से वसीम रिज़वी साहब ने जिस तरीके का स्टेटमेंट दिया और जनहित याचिका सुप्रीम कोर्ट में दायर की, सबसे पहले तो मैं ये समझता हूँ कि जब संविधान ने कुरान को हमारा पवित्र ग्रंथ के होने के रूप में स्वीकार कर लिया है, तो उसमें किसी भी तरीके का फेरबदल करना ये कोर्ट का विषय नहीं होना चाहिए किसी भी धर्म ग्रंथ के बारे में. इससे पहले भी कई धर्म के ग्रंथों के बारे में सुप्रीम कोर्ट में अर्जी लगाई गई कि इसमें ये गलत है, इसको निकाला जाए, इसको निकाला जाए. तो मैं समझता हूँ कि जिस धर्म के मानने वाले लोग हैं, उस कुरान को या उस धर्म की धार्मिक किताब को जानने वाले लोग हैं, उनसे पहले उसको समझना चाहिए. अगर कुरान को हम पढ़ते हैं तो हमसे आगे समझे कोई कि इसमें अगर ये आयत है जिससे हमारे देश में धार्मिक एकता या जिसको कहते हैं संभ्रमता में किसी तरीके की बाधा पड़ सकती है, तो आके वो हमसे समझे उन आयतों को, हम उसका जवाब देने के लिए तैयार है. बहुत अच्छे माहौल में डिबेट करने के लिए उनको समझाने के लिए तैयार है. लेकिन कोई अगर समझना नहीं चाहता और इस तरीके का द्वेष फैलाता है, बल्कि उन्होंने हमारे जो मुक़द्दस लोग हैं सहाबा, बल्कि एक तरीके से अप्रत्यक्ष रूप से हमारे अल्लाह पर भी उन्होंने वो किया कि उसने गलत तरीके का किताब जो है अपने मानने वालों को दी है और वो उसमें कुछ घटाया बढ़ाया जा सकता है. या हम अगरचे अलग अलग वर्ग के लोग हैं, हमारे किसी बातों पर मतभेद हो सकते हैं सुन्नी शिया के, लेकिन कुरान एक ऐसी चीज़ है कि जिस पर हम सब लोगों का इत्तेफाक है कि ये कुरान जैसे अल्लाह ने दिया वैसे हम तक आया हुआ है. अगर इस पर किसी को कोई एतराज़ है, कुरान की 26 नहीं बल्कि कोई एक ही आयत कोई ऐसी दिखा दे जिससे हमारे हिंदुस्तान की एकता पर, इसकी अखंडता पर किसी तरीके का हमला हो सकता है या इससे इसको ख़तरा है, तो आके हमसे बात कर सकता है. हम उसको जवाब देने के लिए तैयार है, लेकिन इस तरीके से वायलेंस ना फैलाए और हमारी भावनाओं को ना दुखाए, हमारी गुजारिश है. और आपसे भी गुजारिश है कि आपके ज़रिए से हम हुकूमत को ये चीज़ दे रहे हैं, इस पर कुछ अमल होगा. सर, सबसे बड़ी बात है कि मैं जुन्नर तालुके का सैयद नबी हसन से याद करते हैं. ये मामला जो चल रहा है वसीम का, ये हमको सैयद भी कहते हुए और रिजवी कहते हुए, शिया कहते हुए, सब जो है हमारे लिए बहुत बड़ा दाग है. इसलिए कि जो मानवता से, इंसानियत से हट जाए, जो इंसानियत का दुश्मन हो जाए, वो ना शिया रहता, ना सुन्नी, ना हिंदू रहता है.
तो ऐसे इंसान को हम लोग जो है किनारे करना चाहते हैं और हम लोग इसलिए आए हैं कि आपके ज़रिए आपके इससे जो है हम लोग वहाँ हुकूमत तक पहुँचाएँ कि इसको बीच में ला करके ये मुद्दा जिसने लाया है हमारे सहाबा को, कुरान मजीद को, आज ये कर रहा है, कल हो करके अहले बैत को या गॉड को, खुदा को भी कुछ कह सकता है। जैसे कि ऐसे इंसान पर कोई भरोसा नहीं है। 1400 साल हो गया, अभी तक हम लोग चल रहे थे सब। अभी ये सब इस तरह के लोग जो हमारे अंदर आ रहे हैं, तो हमको कभी सुन्नी शिया को अलग करेंगे, कभी हिंदू मुसलमान को अलग करेंगे। हमारे यहाँ के हिंदुस्तान का ये रिवाज है कि हम सब मिल करके रहें, और ये हमारी गीता है, रामायण है या कुरान मजीद है, इसको हम लोग बर्दाश्त, किसी भी धर्म वाले बर्दाश्त नहीं करेंगे। तो यही हम लोग इसलिए आए हैं कि ये गलत ये कर रहा है, इसको जो हम अपना शिया नहीं समझते, और ये प्रोपेगेंडा जो किया जा रहा है हम लोग के आपस में फूट डालें, ये सही बात नहीं है। जे आपलं निवेदन आहे ते मी पुढं जे आहे त्या पद्धतीने पुढे प्रोसेस ठिकाणी जुन्नर तालुक्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील सुन्नी आणि शिया समाजातील जबाबदार व्यक्ती DYSP साहेबांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। उत्तर प्रदेशातील एक वसीम नामक व्यक्ती यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, त्याबद्दल DYSP साहेबांना निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमचे धर्मगुरू जे आहेत ते आमच्या धर्माची शिकवण जी आहे ती DYSP साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालो आणि त्या वसीम रिजवी नामक व्यक्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत। DYSP साहेबांनी आमचं निवेदन या ठिकाणी स्वीकारलं आहे आणि अशा माथी फिरू व्यक्तींना कठोर कारवाई शासनातर्फे करण्यात यावी अशी आमची मागणी आहे मुस्लिम सेवा समितीतर्फे। तरी या ठिकाणी DYSP साहेबांनी